आणि इराणवर झालेल्या हल्ल्यानंतर श्रीनगरमध्ये आज सर्व बाजारपेठ ही बंद ठेवण्यात आलेली आहे। लाल चौकाकडे येणारे जाणारे सगळे रस्ते हे देखील बॅरिकेड लावून बंद ठेवण्यात आलेले आहेत। त्याबरोबरच सगळ्या शाळा आणि कॉलेज सुद्धा 2 दिवसांसाठी बंद ठेवण्यात आलेले आहेत। परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। इराणवरती झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून जम्मू काश्मीरमध्ये रविवारी निदर्शनं काढण्यात आलेली होती आणि यानंतर इथं दीर्घकाळ तणावाची स्थिती होती। आज खबरदारी म्हणून सगळी बाजारपेठ ही देखील बंद ठेवण्यात आली आहे। आणि एअर इंडियाकडून आखातामध्ये जाणाऱ्या विमानांची उड्डाणं रद्द झालेली आहेत। सौदी अरेबिया, इस्रायल, यूएई, कतारमध्ये जाणारी सगळी विमानं ही सध्या रद्द आहेत। रात्री 12 वाजल्यापासून आखातामध्ये जाणारी विमान सेवा ही पूर्णपणे ठप्प आहे। इराण, इस्रायल, अमेरिका युद्धाचा फटका हा कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे। राज्यांमधून जेएनपीटी मार्गे दुबईला जाणारी कांद्याची वाहतूक ही बंद झालेली आहे आणि त्यामुळे कांद्याचे कंटेनर जेपीएनटी बाहेर अडकल्याची माहिती सध्या मिळतेय। आधीच कांद्याचे भाव हे घसरत आहेत। होळी धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवरती बहुतांश बाजार समिती या बंद असल्यामुळे बुधवारी आवक वाढून बाजारभाव हा कोसळण्याची शक्यता आहे आणि त्यामध्येच दुबई मार्गे आखाती देशामध्ये होणारी निर्यात ही बंद झालेली आहे आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरीसह व्यापारी हे सावलेले आहेत। लवकरात लवकर युद्धजन्य परिस्थिती ही निवळण्याची प्रतीक्षा व्यापारी करतायत आणि याच सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णींनी। आपल्याबरोबर व्यापारी हिरामण परदेशी आहेत। भाऊ, सध्याची काय परिस्थिती आहे? असं बघितलं तर शनिवारी दुबईचं एअरपोर्ट आणि तिथले पोर्ट बंद झालेले आहेत आणि रस्त्यामध्ये जो आमचा माल आहे तो जागेवरती थांबलेला आहे आणि त्याची कॉस्टिंगची जबाबदारी पण ते व्यापाऱ्यावरती ठेवल्या गेलेली आहे। याचा परिणाम असा झालेला आहे की आणि आज जर बघितलं तर जेएनपीटीवरती 150 आमचे कंटेनर अडकून पडलेले आहेत आणि कुठल्याही प्रकारची बुकिंग घेतली जात नाही आणि घेतलेली बुकिंग कधी पोस्ट होईल याची त्यांच्याकडनं रेटिंगमध्ये दिल्या गेलेलं आहे का याची जबाबदारी व्यापाऱ्यावर राहणार आहे। आता ही कॉस्टिंग पण वाढणार आहे, नवीन बुकिंग पण घेणार नाही आहे आणि त्याचा परिणाम असा होणार आहे की निश्चितच आमच्या बाजारभावावर परिणाम होईल आणि गेल्या 3-4 दिवसापासून जे अडकलेले आमचे रस्त्यातले कंटेनर किंवा हा जर माल आमचा खराब होऊन गेला, सडून गेला तर निश्चितच पण व्यापाऱ्याचं आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे आणि हे जर कंटेनर परत बाजारात मागवले आणि आलेला बाजार शेतकऱ्याचा माल याच्यामुळे निश्चितच बाजारभावामध्ये मोठी तफावत निर्माण होऊ शकते आणि 4-5 रुपयांनी बाजारभाव अजून डाऊन होऊ शकतात। जेएनपीटी मधून कुठे कुठे आपला कांदा जातो? असं आहे तर जसं दुबईला जाणारा माल हा तो गोल्डमध्ये पूर्ण जाणारा माल हा दुबईला जातो, त्याप्रमाणे प्रत्येक स्टेटमध्ये किंवा प्रत्येक इंटरनॅशनलच्या लेवलला जो बी माल जातो तो जेएनपीटीला जातो आणि तिथून त्या सीट मार्गे इतर देशामध्ये जात असतो आणि मुख्य केंद्र जसं दुबई गलबतं तसं जेएनपीटी आणि म्हणजे बॉम्बे हे महाराष्ट्राचं मुख्य केंद्र आहे। दुबईला आता वाहतूकच होत नाहीये, ती कधीपासून बंद झाली आहे? शनिवारी त्यांनी पूर्णपणे वाहतूक बंद केली आणि अनिश्चित काळासाठी त्यांनी बंद केलेली, कारण ते पण सांगू शकत नाहीये आणि रस्त्यात पण जे आमचे बंदरामध्ये जे अडकलेले माल आहे किंवा ते पोहोचलेले माल आहे जे पूर्णपणे त्यांच्या ताब्यात नाही त्याची ते कुठल्याही प्रकारची गॅरंटी घेत नाही आणि त्याची वाढणारी कॉस्टिंगही व्यापाऱ्यावर टाकणार आहे। त्याच्यामुळे निश्चितच त्याचा खर्च वाढणार आहे आणि परत मालाचं जर नुकसान झालं त्याची जबाबदारी पण व्यापाऱ्यावर राहणार आहे। कॅमेरामॅन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। आणि आखाती देशामध्ये सुरू झालेल्या युद्धाचा फटका कृषी मालाला बसलेला आहे। जेएनपीटी बंदरामधून इराण, इराक आणि